नमस्कार, मी जतीन मोरे. आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत. आज आपण केळवणे जिल्हा परिषद वॉर्डातील आपटा पंचायत समिती गणात आहोत आणि या आपटा पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाचे रमेश कोंडिलकर हे उमेदवार आपली निवडणूक लढवित आहेत. तरी आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. रमेशजी, आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत. रमेशजी, आपण ह्या आपटा पंचायत समिती गणामध्ये ज्या गावभेटी झाल्या असतील किंवा प्रचार जो केला आहे, आता हा प्रचार मला वाटतं अंतिम टप्प्यात आलेला आहे, तर या प्रचारादरम्यान आपल्याला येथील जनतेकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे? आपटा पंचायत समितीमध्ये मी प्रचाराची सुरुवात जेव्हा केली त्यावेळी मी अनेक ठिकाणी जात असताना मला अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पण तो प्रतिसाद मिळत असताना मी अगोदर संभाजी ब्रिगेडचं काम करत असताना अनेक ठिकाणी मी समाजसेवेचं काम केलं होतं. त्याचा मला आता उपयोग होत आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षामार्फत मी अनेक ठिकाणी अनेक वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन अनेक कामं केलेली आहेत अगोदर. त्याचासुद्धा मला फायदा आता या प्रचारादरम्यान होत आहे. तसेच मी प्रचाराचा शुभारंभ करत असताना मला असे आढळून आले की जेव्हा मी प्रचार करत असताना ही प्रचार न होता प्रचाराची रॅलीच निघत आहे. कारण की माझ्या पाठी अनेक लोकांचा अनेक लोक एक प्रकारे रॅलीज काढत आहेत माझ्या मागे. आणि ज्या घरात मी जात आहे त्या घरात माझी ओवाळणी होत आहे. मग त्यातून मला एवढं जाणवतं की माझ्या प्रचाराचा शुभारंभ चांगला झालेला आहे. त्या प्रचाराच्या शुभारंभाला असे जाणवते की माझा विजय हा निश्चित आहे. साहेब, तुम्ही आता महाविकास आघाडीकडून म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहात, तर यामध्ये आपल्याकडे काँग्रेस असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, हे जे पक्ष आहेत किंवा शिवसेना ठाकरे गट आहे, तर याच्यामुळे तुमची ताकद वाढली असं वाटतंय का? 100% ताकद वाढली. कारण की आमदारकीच्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचा जर मत बघितला तर इथे आम्ही 3,000च्या फरकाने पुढे होतो. त्यामुळे नक्कीच मला महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा काँग्रेस असेल, मनसे असेल किंवा इतर घटक पक्ष असतील, त्यांच्या सोबतीने गेल्यानंतर मला 100% त्यांचा फायदा होणार आहे. तुम्ही ह्या प्रचारादरम्यान तुम्हाला अशी कुठली ज्वलंत समस्या आढळली का, किंवा जी समस्या आढळून आलेली आहे त्याच्यावरती काय विजन आहे आपलं? मी प्रचार करत असताना वाड्या वस्त्यामध्ये जेव्हा गेलो तेव्हा असे जाणवले की तिथे अजूनही पाण्याची समस्या खूप मोठी आहे. तेथील व्यक्तींना पाणी आणण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर जावे लागते. आणि मी जेव्हा ती समस्या पाहिली तेव्हा मी तिथे निर्धार केला की जर मी या पंचायत समिती गणातून निवडून आलो तर माझं प्रथम कर्तव्य त्या वाड्या वस्त्यांच्या ज्यांना पाण्याची समस्या आहे त्या पाण्याच्या समस्या सोडवणे हे माझं प्रथम कर्तव्य असेल. तर या आपटा पंचायत समिती गणामध्ये आपण युवकांच्या किंवा सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत, तर यांच्या रोजगारासंदर्भात काय आपलं विजन आहे? आता इथे बघितलं तुम्ही तर आपल्या जी MIDC आहे आमची, त्याचं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच शहरीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु इथला जो युवक आहे त्यांना त्यांचा हक्काचा रोजगार कसा मिळेल यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. आरोग्याची व्यवस्था कशी आहे, म्हणजे किंवा आरोग्यविषयक आपलं विजन काय? आता आमचा आपटा पंचायत समिती गण येतो आणि आमचं जो आरोग्य केंद्र आहे तो आपट्यामध्ये आहे. परंतु तिथे जाण्याकरता कमीत कमी आम्हाला 7 ते 8 किलोमीटरचा पल्ला गाठून जावं लागतो. आमच्या कराडे विभागात आरोग्य केंद्र कसं आणता येईल याकडे सुद्धा माझं लक्ष असणार आहे. या आपटा पंचायत समिती गणात आणखी कोणती अशी गंभीर ज्वलंत समस्या आहे का? आपटा पंचायत समितीमध्ये बघितलं गेलं तर इथे जो जैविक प्रकल्प येणार होता त्या प्रकल्पाच्या विरोधात मी प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका बजावली. आणि त्या भूमिकेमुळे आम्ही येथील जे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबतीने आम्ही तो जैविक प्रकल्प इथून हद्दपार केला. नेमका काय आहे, म्हणजे ते प्रकल्प हानिकारक होता की कसं काय? म्हणजे त्या प्रकल्पामुळे कॅन्सर, TB ह्यासारखे आजार होण्याची दाट शक्यता होती. तसेच लहान मुलांना अपंगत्व म्हणजे ज्या होणाऱ्या बाळकांना अपंगत्व येण्याची शक्यता जास्त होती. आणि दुर्गंधीचे प्रमाण जास्त वाढणार होते. आणि 1,000 मीटरपर्यंत ती दुर्गंध पसरणार होता. आणि पाण्याचे दूषितीकरण होणार होते. कारण की याच्या जो प्रकल्प येत होता त्या प्रकल्पाच्या बाजूने नदी वाहत होती आणि जे वेस्टेज आणि ते डम्पिंग करणार होतं त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषणसुद्धा होत होतं. आणि ज्या ठिकाणी हा प्रकल्प येणार होता त्या प्रकल्पापासून जांभिवली धरण हाकेच्या अंतरावर होतं. तसंच
नदीसुद्धा हाकेच्या अंतर होते आणि या दोन्ही गोष्टींना त्याच्यापासून धोका होता. अच्छा. पंचायत समिती गणात आणखी कोणती अशी गंभीर ज्वलंत समस्या आहे का? आपटा पंचायत समितीमध्ये बघितलं गेलं तर जो कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी ग्रामपंचायतकडून कचरा उचलला जातो तो मी बऱ्याच ठिकाणी बघितलं तो अस्तव्यस्त पडलेला दिसून मला आला. त्याची योग्य ती विल्हेवाट होत नाही आहे. माझ्या जो विकासाचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मी प्रथमतः डम्पिंग ग्राउंडसाठी जागा कशी उपलब्ध करता येईल हे माझं पहिलं विजन असणार आहे. मतदारांना मी हेच आवाहन करेन की आपल्या प्रभागाचा विकास करण्याची एक संधी मला द्यावी. येऊ घातलेला 7 तारखेचा लोकशाहीचा पर्व आहे. खटारा या निशाणीला बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा हीच अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते आपटा पंचायत समिती गणातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रमेश कोंडिलकर. त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की या आपटा पंचायत समिती गणामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात कारखानदारी औद्योगिकरण वाढलेलं आहे, परंतु येथील बऱ्याचशा आदिवासी वाड्यापाड्या असतील ज्या अजूनही पाण्यापासून किंवा रोजगारांपासून अजूनही वंचित आहेत. तर त्या दृष्टिकोनातून रमेश कोंडिलकर हे तेथील ज्या काही विकासाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचप्रमाणे येथील काही स्थानिक भूमिपुत्र असतील, युवक असतील, त्यांना त्यांच्या हक्काचा रोजगार कसा मिळेल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. एकंदरीतच ते येथील पंचायत समिती गणातील शिक्षण, आरोग्य, रोजगार या विकासाच्या मुद्द्यांवरती ते प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी या चर्चेमध्ये सांगितलेलं आहे. रमेशजी, आपल्याला आपल्या या निवडणुकीसाठी सम्राट मराठी चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.